फलटण आत्महत्या प्रकरणातील संशयितांमध्ये नाव असणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अभिजित नाईक निंबाळकर यांची कुठल्याही प्रकारची चौकशी न करताच पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध नोंदवण्यात येऊन नाशिक जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा वेहळगाव सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून राज्याची कायदा सुव्यवस्था लयास गेली असून राज्याचे गृहमंत्री कायदा सुव्यवस्था राखण्यास निष्क्रिय ठरत आहेत। फलटण येथील घटना देखील याचेच एक उदाहरण असून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रार केली होती, मात्र सदर तक्रारीची दखल घेण्यात आली नाही व उलट सदर महिला डॉक्टरचा छळ वाढला व महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे सुसाईड नोटमध्ये हातावर लिहून ठेवल्याचे समजते। यात संशयित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बनकर यांनी शारीरिक व मानसिक छळ करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। मात्र संबंधित डॉक्टर महिलेने तिच्यावर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे व तिच्यावर अन्याय होत असल्याबाबतची तक्रार करण्यात आली असताना देखील सदरील तक्रारीची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे सदरील महिलेवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाल्याने तिने आत्महत्या केली असून आत्महत्येस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव आणणाऱ्या सदरील रुग्णालयाचे डॉक्टर, पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक यांनी आपल्या कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यांची देखील चौकशी करणे कामी, तसेच राजकीय दबाव आणणाऱ्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांचे स्वीय सहाय्यक यांची चौकशी करणे कामी SITची स्थापना करण्यात येऊन चौकशी व्हावी व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, ही मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा वेहळगाव सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, ॲडव्होकेट संदीप दांडगव्हाण, ॲडव्होकेट गणेश वंजारी, भारती चित्ते, मीराबाई, अशोक शेंडगे, देविदास मंडलिक, राजाराम फड, अनिल गरुड, कलाबाई शेंडगे, राजेश आंधळे, पोपट निकम, सचिन पवार आदी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।